सुप्रसिद्ध असे व्याख्याती लाभलेले आहेत असे हरिभक्त परायणकार श्यामसुंदर महाराज सोन्नर आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील बीड येथील परळी तालुक्यातील ते आहेत. महाराजांनी कीर्तन, प्रवचन आणि व्याख्यानातून वारकरी संतांच्या सुधारणावादी विचारांचा प्रभाव किती सक्षम आहे आणि किती गरजेचं आहे यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. यासाठी त्यांनी विविध व्याख्यानं कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलेलं तर आहेच, शिवाय दूरचित्रवाणी, आकाशवाणीवरील विविध आध्यात्मिक चर्चेमध्ये महाराज आवर्जून सहभागी होतात. आणि इतकंच नव्हे तर महाराज स्वतः एक उत्तम कवी आहेत, साहित्यिक लेखक आहेत. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी त्यांचे व्याख्यानं ही गाजलेली आहेत. आता काही दिवसांपूर्वी जे 11वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन झालं होतं, या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराजांची निवड झाली होती. आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. ओबीसी साहित्य संमेलन 2012 साली पुणे या ठिकाणी झालं होतं. त्या ठिकाणी सुद्धा महाराजांनी त्या परिसंवादामध्ये सहभागी होऊन वारकरी संतांचा सामाजिक समतेचा किती महत्त्वाचा संदेश आहे तो त्यांनी उद्धृत केलेला आहे. शिवाय जे आपण बोलतो तशा पद्धतीने वागलं पाहिजे. सावित्रीबाई म्हणतात की वाचे जे उच्चारी तैसे क्रिया करी, तीच नर नारी पूजनीय. फक्त तत्त्वज्ञान सांगायचं नाही तर प्रत्यक्षात आपण अंमलबजावणी त्याची केली पाहिजे. यासाठी महाराजांनी व्यसनमुक्तीवर खूप मोठं कार्य केलेलं आहे. यातूनच त्यांना व्यसनमुक्त साहित्य संमेलन गोंदिया या ठिकाणी झालेलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा महाराज आवर्जून सहभागी होते. इतकंच नाही तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. 2015-16 आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रचंड दुष्काळ वाढलेला होता. या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलेलं होतं, मनोबल खचलेलं होतं. या काळामध्ये संतांचा जो प्रयत्नवादी विचार आहे तो विचार घेऊन लोकांना शेतकऱ्यांचं मनोबल वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते. स्त्री भ्रूण हत्येसारखा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास या जनाबाईंच्या अभंगांचं पूर्ण म्हणजे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जाणीव जागृती सातत्यानं करत असतात. कैद्यांचं समुपदेशन करून त्यांच्यातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी सुद्धा महाराजांनी प्रयत्न केलेले आहेत. इतकंच नव्हे दादा, तर आजकाल संविधान वेगवेगळ्या अर्थानं खूप चर्चेत आहे. या संविधानाची चर्चा होत असतानाच संविधानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी महाराजांनी 2019 साली आपल्या संविधानाला 70 वर्ष झाली म्हणून 70 ठिकाणी दिल्लीपासून सुरुवात केलेली व्याख्यानाची माला 70 व्याख्यान करण्याचा त्यांनी संकल्प केला होता. ते व्याख्यानं 191 पेक्षा जास्त महाराजांनी व्याख्यानं दिलेली आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे. अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये सुद्धा महाराजांचं खूप मोठं कार्य आहे. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे महाराज हे कवी आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत. त्यांची काही पुस्तकं सुद्धा प्रकाशित आहेत. उजळा वया आलो वाटा विवेकी कीर्तनाची एक मालिका त्यांनी या पुस्तकातून प्रकाशित केलेली आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ यामध्ये संविधानावर आधारित केलेल्या कीर्तनाची व्याख्यान एकत्रित केलेली आहेत. संवेदना नावाचा महाराजांचा कविता संग्रह सुद्धा प्रकाशित असून विशेष महाराज पत्रकार सुद्धा उत्कृष्ट पत्रकार आहेत. पत्रकारितेमध्ये सुद्धा महाराजांचं अतिशय चांगलं काम आहे. एन्काउंटर नावाचं एक महाराजांचं पुस्तक आहे. यामध्ये मुंबईच्या गुन्हेगार विश्वाचा शोध महाराजांनी घेतलेला असून वारकरी नावाचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये संतांच्या विचारावर आधारित हे पुस्तक आहे. महाराजांना त्यांनी केलेल्या कार्यामुळं अनेक विविध प्रकारचे पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत. 2024 साली पुणे या ठिकाणी मानव अधिकार हा पुरस्कार मिळालेला असून तो ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या हस्ते तो वितरित करण्यात आलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सुधाकरकार गोपाळ गणेश आगरकर यांच्या नावे हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. आपल्या पालम तालुक्यातील फळा या ठिकाणच्या संस्थांचा सावता महाराज हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मुंबई मराठी पत्रलेखक संघाचा उत्कृष्ट पत्रकारिता हा सुद्धा पुरस्कार महाराजांना प्राप्त झालेला आहे. असे खूप मोठा महाराजांचा परिचय आहे. त्यांच्याविषयी अधिक काय बोलावे. जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात की न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पती मेळ हकारून सांगण्याची गरज नाही. महाराज थोड्याच वेळात आपल्या समोर येतील आणि त्यांचं व्यक्तिमत्व आपण स्वतः पाहाल. धन्यवाद. धन्यवाद सर.